ग्रुप रहा। नमस्कार सगळ्यांना, मी शिल्पा गुजर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या आवडत्या आणि तुमच्या लाडक्या शो मध्ये, म्हणजेच आपल्या सुखी जीवनाचा मंत्र या लाईव्ह कार्यक्रमामध्ये। दर शनिवारी आपण 11 वाजता भेटतोय। आजही वेळ झाली, आम्ही आलेलो आहोत तुमच्या भेटीला आणि मला माहिती आहे तुम्ही टीव्ही स्क्रीन समोर बसलेला आहात आमची वाट बघत तुमच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी। आणि हो, दहीफळे सर सुद्धा आलेले आहेत आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते अतिशय सुंदर पद्धतीने देणार आहेत। आपण मागच्या आठवड्यामध्ये जो विषय केला होता तोच विषय आपण आजही कंटिन्यू करणार आहोत, त्याच्यामुळे शो सुरू करायचा आहे। पण त्याच्या आधी विजय दहीफळे सरांच्या अचीवमेंट्स बद्दलची माहिती जाणून घेऊयात व्हिज्युअल्सच्या माध्यमातून। डॉक्टर विजय दहीफळे सेक्सोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि यूरोलॉजिस्ट आहेत। ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात। डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर, पुणे, दादर, नेरूळ, खारघर, कल्याण, नाशिक, नागपूर व दुबई इथे आहेत। डॉक्टर विजय दहीफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात। तर आपण सगळ्यात आधी डॉक्टर विजय दहीफळे सरांचं स्वागत करूयात। डॉक्टर विजय दहीफळे सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये। नमस्कार। आणि आपल्या सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमामधला आजचा जो विषय आहे तो पुरुषांमधील धातू आणि त्याचे फायदे। आपण मागच्या आठवड्यात याच विषयावरती बोललो होतो आणि अतिशय छान रिस्पॉन्स तुम्ही सगळ्या प्रेक्षकांनी दिला आम्हाला। इतके छान प्रश्न विचारले, स्किन बद्दल असतील, केसांबद्दल असतील, म्हणजे पुरुषांमधील धातू, महिलांमधील धातू याचा नेमका कशावरती परिणाम होतो हे सगळं आपण मागच्या आठवड्यामध्ये जाणून घेतलेलं आहे। आता एक स्टेप आपण पुढे जाऊयात आणि तुम्ही तुमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या फोनची आम्ही अतिशय आतुरतेने वाट पाहत आहोत। सध्या तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती जे काही नंबर फ्लॅश होतात त्याच्यावरती तुम्ही आम्हाला फोन करा आणि डॉक्टर विजय दहीफळे सर अतिशय सुंदर पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करतील। आणि तुम्हाला जर सरांना भेटायचं असेल तर त्यांचे क्लिनिक्स तुमच्या घराच्या जवळपास कुठे आहेत ते एकदा जाणून घ्या। छत्रपती संभाजीनगर, पुणे, खारघर, मेडिकवर हॉस्पिटलमध्ये, त्याशिवाय नाशिकमध्ये, दादरमध्ये, ठाण्यात, कल्याणमध्ये, नेरूळमध्ये, शिवाय भारताबाहेरचे जे पेशंट्स आहेत ते दुबईमध्ये सुद्धा सरांचं कन्सल्टेशन घेऊ शकता। त्याच्यामुळे आपण आता आपल्या आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। आणि सगळ्यात आधी हा कार्यक्रम सुरू होण्याआधी मी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि अभिनंदन करते की तुम्ही इतके सुंदर प्रश्न विचारता। म्हणजे माझ्या मनात जे प्रश्न असतात ते मला विचारण्याच्या आधीच तुमच्याकडनं ते प्रश्न येतात, त्याच्यामुळे तुमचं खूप खूप मनापासून आभार। माझ्या सगळ्या महिला मैत्रिणींचं सुद्धा खूप खूप मनापासून आभार की ते इतके छान प्रश्न विचारतात, अजिबात कोणतीही भीती न बाळगता। आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे डॉक्टर विजय दहीफळे सर हे आहेत, कारण की त्यांनी हा शो इतक्या उंचीवरती नेऊन ठेवलेला आहे की कोणालाही भीती वाटत नाही सरांबद्दल। त्यांच्या मनात जे काही चाललेलं आहे ते अतिशय मन मोकळेपणाने सरांकडे व्यक्त करतात। सरांच्या ओपीडी मध्ये असतील, सरांच्या व्हॉट्सअपवरती असतील किंवा मेलच्या माध्यमातून असेल, तुमचा रिस्पॉन्स इतका सुंदर आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही हा विषय घेतो। मागच्या आठवड्यात जो विषय होता आपला पुरुषांमधील महिलांमधील धातू आणि त्याचे नेमके काय फायदे होतात, त्याचा नेमका काय परिणाम होतो तुमच्या शरीरावरती, आपण आता हा विषय पुढे नेऊयात। सर, अतिशय सुंदर हा विषय आहे, कारण की एक एपिसोड पुरेसा नाही ठरला, त्याच्यामुळे आपल्याला आणखी एक एपिसोड घ्यावा लागलेला आहे। बरोबर आहे। आणि विशेष म्हणजे तुमचा धन्यवाद, अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही आमचं प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि याचा रिस्पॉन्स माझ्या उपडीमध्ये दिसत असतो। आपला विषय जो आहे त्या विषयाकडे आपण आता वळूयात। सर, आपल्याला फोन येतोय, योगेश माळी आपल्याशी बोलतायत, युवराज माळी आपल्याशी बोलतायत, सॉरी युवराजजी तुमचा प्रश्न विचारा। नमस्कार सर। नमस्कार जी, बोला। धातू किंवा सिमेंटचा कॅन्सरवर काही परिणाम होतो का, याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे होती सर। परत एकदा पुन्हा एकदा प्रश्न विचारू शकता? धातू किंवा सिमेंटचा कॅन्सरवर काही परिणाम होतो का, याबद्दल माहिती पाहिजे होती सर। कॅन्सरवर, बरोबर आहे? नक्कीच। हो 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 हो। पाहिलं तुम्ही, म्हणजे धातूचा आणि कॅन्सरचा म्हणजे ह्याचाही संबंध असतो। म्हणून आपलं शरीर ज्या वस्तूनं बनलेलं आहे तोच त्याचा टूल बॉक्स तयार करत असतो। आणि काय संबंध आहे सांगूया आपण। सर्वप्रथम आपल्या जगभरातील लोकशाही मराठीच्या सर्व दर्शकांचं या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह प्रोग्राममध्ये मनापासून स्वागत। आणि तुमच्या प्रश्नानंच प्रोग्रामची सुरुवात होते, त्याबद्दल तुमचं अभिनंदन। कॅन्सर म्हणल्यानंतर धडकी भरते। त्या ठिकाणी हा कॅन्सर जर तुमच्या धातूमुळे टळत असेल तर कोणता कॅन्सर होऊ शकतो? हा
ब्रेस्ट कॅन्सर, स्त्रियांमध्ये जो ब्रेस्ट कॅन्सर असतो त्याचं प्रमाण कमी करण्याची ताकद या सिमेंटमध्ये असते. तुम्ही आता काय संबंध आहे याचा संबंध असा येतो की जेव्हा नॉर्मल सिमेंट नॉन इन्फेक्टेड जेव्हा डिपॉझिट होतं योनीमध्ये, ते डिपॉझिट झाल्यानंतर आपली प्रतिकारशक्ती वाढवणे म्हणजे इम्युनोग्लोबिन ए, IgG, IgA, IgM हे आपल्या शरीरात वाढायला चालू होतात. त्याचबरोबर बॉडीची इम्युनिटी तर वाढणं झालंच, पण ह्या कॅन्सरच्या पेशी, कॅन्सर म्हणजे काय असतं त्या ठिकाणी ॲग्रिगेट झालेल्या आणि ॲबनॉर्मल पद्धतीने मॉडिफाय होणाऱ्या DNA म्युटेशन झालेल्या सेल्स असतात. आणि या सेल्सचं म्युटेशन या प्रकारे जे हार्मोन्स आहेत जे त्याकडे ही प्रतिकारशक्ती येते आणि हे तयार होणारे हार्मोन्स सिमेनद्वारे जेव्हा ट्रान्समिट होतात तुमच्या युनिटनं पूर्ण शरीरामध्ये, तर आपोआपच ही मोठी स्टडी झालेली आहे की स्त्रियांमध्ये नॉन इन्फेक्टेड सिमेनचं जर एक्सपोजर झालं तर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे 50% जास्त कमी होतं. शिल्पाजी पहा ही किती मोठी इन्फॉर्मेशन आहे. हो हो, आणि त्याच्यामुळे युवराजजींचं नक्कीच, कौतुक की त्यांनी नक्कीच. इतका हा छान प्रश्न प्रश्न विचारला. विचारला. नक्कीच. आपल्याला संदीप काळे आपल्याशी बोलतायत बीडहून. संदीपजी तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, सिमन इंजाक्युलेशन म्हणजे काय असते आणि ते सेफ असते का याची माहिती पाहिजे होती सर. म्हणजे तुम्ही गुगलवर हा सर्च केलेला दिसतोय असं वाटतं मला. काही हरकत नाही. सिमेन इंजॅक्युलेशन ह्या सायंटिफिक टर्म आहेत आणि माहीत असणं आवश्यक आहे. का आपण प्रोग्राम दिला ना, बरेच जण शोधतात की आता सरांना काय विचारायचं सांगूया आपण. मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की बरेच जण त्यांचं सिमेन हे बाहेर इजॅक्युलेट होत नाही. समजा काही कारणं, जे काही कारणं असतील, समजा काही ताओइस्ट आहेत, काही स्टडी झालेले आहे, काही इजिप्शियन्स आहेत, त्या लोकांमध्ये काही अशी भावना होती की आपल्याला सिमेन बाहेर यूज द्यायचं नाही. मग असं करता येतं का? रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन म्हणजे जेव्हा तुमचं सिमेंट बाहेर पडत आहे त्याच वेळेला आतनं एक पॉवर तयार करून त्याला बाहेर न पडू देता त्याला रिव्हर्स आपल्या ब्लॅडरमध्ये परत टाकता येतं. आणि हे परत टाकल्यामुळं जसा सिमेंटचा फायदा समोरच्या पार्टनरला होतो, तेच सिमेंट आपल्या बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब झालं तर त्याच्या देखील फायदे होत असतात. मग काही केसेसमध्ये कंडिशन रिफ्लेक्ट म्हणता येईल ह्याला, म्हणजे हजारो वर्षापूर्वीची स्टडी आहे. ताओइस्ट आणि इजिप्शियन तुम्हाला माहीत आहेत, ती हिस्ट्री फार मोठी आहे. पण या ठिकाणी एकच सांगतो मित्रांनो की अशा पद्धतीनं काही जणांना काही स्पाईनचा ट्रॉमा असेल, त्या ठिकाणी न्यूरोलॉजिकल काही प्रॉब्लेम असेल, ब्लॅडर स्पिंक्टर डिससिनर्जिया म्हणजे इजॅक्युलेशन होताना समोरचं स्पिंक्टर हे कॉन्टॅक्ट होतं आणि इजॅक्युलेशन बाहेर न जाता ते रिव्हर्स ब्लॅडरमध्ये येतं. ही एक प्रकारची व्याधी असते. आणि यामध्ये सिमेनच बाहेर नाही आलं तर कशी प्रेग्नन्सी राहणार आणि कसं सॅटिस्फॅक्शन त्याला मिळणार. पण असं ॲबनॉर्मल आजार होणं त्याला रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन म्हणतात. काही सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन्स आहेत, ब्लॅडर रिलॅक्संट आहेत, ते देऊन किंवा काही स्टिम्युलेटर आहेत, प्रोस्टॅटिक स्टिम्युलेशन करून ते आपण नीट करू शकतो. पण नॅचरली जिने तयार केलेलं आहे ते त्यांच्या जे काही कारणं असतील त्यासाठी कंट्रोल करून ती ताकद त्यामध्ये येते. अतिशय सुंदर प्रश्न. यालाच रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन किंवा इंजॅक्युलेशन असे म्हणतात. नक्कीच संदीपजींनी छान प्रश्न नक्कीच, विचारला नक्कीच, आणि खूप सर छान. तुम्ही इतकं छान उत्तर दिलेलं आहे. ही हिस्ट्री माहीत असणं आवश्यक आहे. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन घेऊया. येतोय. तुळजापूरहून आरुषी आपल्याशी बोलतायत. आरुषी तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी. तर संबंध ठेवल्यानंतर धातूमुळे स्त्रियांना काही ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकते का, त्याबद्दल सांगा सर. नक्कीच नक्कीच सर तुमच्या प्रश्नाला उत्तर देतील. आरुषींनी छान प्रश्न विचारलेला आहे. बरं, सर्वांना विचारायचं असेल नाही का? ऑब्व्हियसली सगळ्यांना बघा, विचारायचं. सर्वांना त्या ठिकाणी खाज येते, इचिंग होतं, रेडनेस होतं, कळत नाही ना कशामुळे होत असेल. बरं, होत असेल तर समोरच्याला बोलता येतं का? नाही. मग अशा वेळेस काय म्हणणार? तुमचाच काही प्रॉब्लेम असेल तर बघा. सांगूया कारण. येस. हे बघा, काही जणांना दुधाची ॲलर्जी असते, कोणाला कांद्याची असेल, कोणाची लसणाची असेल. आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार होण्यावर हे डिपेंड असतं. काही जणांना या सिमेंटची ॲलर्जी असते, अँटीबॉडीज तयार होतात. या ठिकाणी ही ॲलर्जी का असते तर त्या ठिकाणी पुरळ येणे, इचिंग होणे. काही केसेसमध्ये असं पाहिलेलं आहे बऱ्याचदा शॉक किंवा ब्लड प्रेशर देखील कमी होत असतं. तर अशा केसेसमध्ये त्या ठिकाणी जर समागम झाल्यानंतर काही जणांना असा टेम्पररी तात्पुरता त्रास होत असेल तर त्यात जास्त काळजी करायची गरज नाही. पण असे नेहमी होत असेल काही स्पेसिफिक प्रकारचे अँटी ॲलर्जिक
किंवा अँटी ॲलर्जन देऊन त्याला नीट करता येईल किंवा स्पेशल प्रकारचे ॲलर्जी नसलेले प्रोटेक्शन वापरून आपल्याला त्याला कंट्रोलमध्ये आणता येतं. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाहीये. पण गुगलवरती सर्च करून जसे प्रश्न विचारतात तसं गुगलवर सर्च करून औषधं घेऊ नका. हे फार महत्वाचं. हो, कारण गुगल फक्त रस्ता दाखवतो, खड्डा नाही दाखवत. खड्डा नाही दाखवत. त्याच्यामुळे तुमच्या जवळच्या सेक्सोलॉजिस्टला, युरोलॉजिस्टला, अँड्रोलॉजिस्टला भेटा, नाहीतर सरांना भेटा. तुमच्या घराजवळ जे क्लिनिक आहे आम्ही तुम्हाला सांगतच असतो की कुठे कुठे आहेत. आता सध्या स्क्रीनवरती फ्लॅश पण होत आहेत की सरांचे क्लिनिक्स कुठे आहेत. त्याच्यामुळे सरांना नक्की भेटा आणि तुमच्या मनात ज्या काही शंका असतील त्या सर नक्कीच सॉल्व्ह करतील. आपल्याला अजून एक फोन येतोय, जळगावहून आपल्याशी बोलतायत दिनेश मोहिते. दिनेशजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला. नमस्कार जी, बोला. नमस्ते सर. सर, वीर्यसंकलन झालेच नाही तर स्पर्म किंवा शुक्राणूच्या पुढे काय होते याची माहिती पाहिजे होती. काय म्हणजे कसे इतके सर इम्पॉर्टंट तुम्हाला क्वेश्चन ट्रिकी क्वेश्चन टाकतात ते मुद्दा सगळे. विचारतात. म्हणजे आपण म्हटलं ना की मागच्या आठवड्यात खूप छान रिस्पॉन्स होता, तर त्याच्या वरचढ आहे ते सगळं. देखील अभ्यास करतात Yes, yes. आणि खरंच त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. नक्कीच. असं होत असेल का? विचारतात हो, जे काय म्हणत असेल ते विचारा. म्हणजे तुम्ही त्याला फनी समजू नका, लाजू नका, घाबरू नका, कारण हीच ते वेळ आहे प्रश्न विचारायची. खरंय. आता जर नाही विचारले तर कोणाला विचारणार? मग न विचारता बसले आणि आपल्याच पार्टनरसोबत आपला अपमान झाला तर मग काय उपयोग? समजा स्पर्म बाहेरच नाही आला, मग काय होत असेल त्याचं? प्रोडक्शन तर बंद होत नाही बघा. डोळ्यातलं येणारं पाणी, तोंडात येणारी नाळ, मध्ये जे गॅस्ट्रिक एक्सक्रिशन हे बंद होतात का? नाही. तर महत्त्वाचं सांगतो मित्रांनो, समजा इजॅक्युलेशन झालं नाही, तुम्ही काय सांगितलेलं आहे, सिमेंट किंवा धातू म्हणजे काय असतं त्याच्या ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्रीवर आपण येणार आहोत. कारण आपली ही खूप मोठी सिरीज चालणार आहे. 200 पेक्षा जास्त प्रोटीन्स, त्यामध्ये विटॅमिन्स, त्या ठिकाणी मिनरल्स, अशा गोष्टी असतात. आणि समजा स्पर्म हा प्रोटीन आहे, मग काय होतं बॉडीमध्ये? फॅगोसायटोसिस, म्हणजे त्या स्पर्मला बॉडीच खाऊन टाकते. बरं. आणि ती खाऊन टाकून त्याला प्रोटीनमध्ये कन्वर्ट करते. ओके. आणि ते प्रोटीन परत बॉडीमध्ये युटिलाइज होतात आणि परत नवीन सीमेन बनण्याची प्रोसेस ही चालू होते. पण हे लोकांना माहीत नसतं आणि वेगवेगळ्या मिथ्स घेऊन ते बसतात. काळजी करायची गरज नाही. माहिती घ्या, नसेल कळत तर प्रश्न विचारा आणि सोल्युशन घ्या. हो, आणि दर शनिवारी आम्ही असतोच तुमच्या भेटीला. त्याच्यामुळे आणि सरांकडे माहितीचा इतका खजिना आहे, इतकी माहिती आहे. वैज्ञानिक दृष्टी म्हणू नका, आणखी म्हणू नका, बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मनात अगदी काही असेल तर अगदी बिनधास्तपणे आम्हाला विचारू शकता. आपल्याला अजून एक फोन येतोय माझ्या एका महिलेचा, मैत्रिणीचा. संगीता काळे आपल्याशी बोलतायत जालनाहून. संगीताजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. तर तुमचा हा विषय चालू आहे धातूबद्दलच. तर मला हे विचारायचं आहे की प्रेग्नेन्सी मध्ये आपण संबंध ठेवू शकतो का? आणि दुसरं, धातूचा प्रेग्नेन्सी मधील ब्लड प्रेशरवर काय परिणाम होतो? बापरे, 2 प्रश्न त्यांनी विचारलेत आणि खूप छान प्रश्न विचारलेत संगीताजी तुम्ही. हां, किती जणांना हे माहिती आहे बरं, प्रेग्नन्सी राहिली की संबंध ठेवायचं का न ठेवायचा? की नाही, आणि त्याच्याबद्दलही दुसरं, confusion आहे. हो. ह्या सिमेनमुळं जे ब्लड प्रेशर बनत असतं त्यालाच आपण नेहमी काय म्हणतो माहिती का, की प्रेग्नन्सी राहिली, मला ब्लड प्रेशर झालं, बाळावर परिणाम झाला, प्री एक्लाम्शिया. सांगू काय असतं सायन्स याबद्दलचं? मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. पहिल्यांदा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर तिथे 3 ट्रायमेस्टर असतात. म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये नॉशिया हो, वॉमिटिंग हो, यातच ती महिला त्रस्त असते. तर अशा पिरियडमध्ये कुठल्याही पद्धतीने तुम्ही संबंध ठेवायचा नसतो. दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये थोडंसं गर्भाशय वर आलेलं असतं, त्या ठिकाणचं प्रेशर कमी होतं तुमच्या मूत्रपिशवीवरचं आणि मग थोडा कम्फर्ट येतो. त्या ठिकाणी पार्टनरची संमती असेल आणि जर त्या स्त्रीला कुठल्याही प्रकारचं बॅड ऑब्स्टेटिक हिस्ट्री, म्हणजे पहिले अबॉर्शन नाही, कसलं ब्लिडिंग नाही, किंवा त्या ठिकाणी ओपनिंग असतं सर्विक्सचं, म्हणजे अनवॉन्टेड त्या ठिकाणी ॲबॉर्शन होतात, अशी हिस्ट्री नसेल, संमती असेल, तर तुम्ही ॲक्टिव्हिटी ही शेवटपर्यंत करू शकता. पण ह्याला मी अंडरलाईन करतो, त्या ठिकाणी सल्ला असेल तर आणि तुमच्या पार्टनरची परमिशन असेल तर. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगूया. हे बघा, जेव्हा प्रेग्नन्सी राहते हे की पहिल्याच दिवशी तुम्ही संबंध केला राहते का? नाही. 3, 4, 5 महिने तुमचं सिमेन त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब होतं. सिमेन ॲब्सॉर्ब झाल्यामुळे काय होतं, सिमेन हे एक फॉरेन बॉडी आहे, आपण पाहिलं ना, आता ॲलर्जी पण होत असते, तर ती त्या मदरला सेन्सिटाईज करते. म्हणजे तिची ओळख करून देते की बाबा आता ही फॉरेन बॉडी येणार आहे. मग आतमध्ये ते डिपॉझिट होऊन त्याच्या अँटीबॉडी मदर बनवायला चालू करते आणि मग जेव्हा बाळ राहतं त्यावेळेला ते सुद्धा एक फॉरेन बॉडी असतं. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, आईचा ब्लड ग्रुप ए आहे आणि बाळाचा बी ए, कधी रिॲक्शन होते का? पण बाहेरून ब्लड दिलं तर होते, पण आतमध्ये होत नाही. आयन चमत्कारिक. हे का होतं? ह्या 6 महिन्यामध्ये अँटीबॉडीज बनल्या. म्हणजे ह्या पिरियडमध्ये सिमेंट डिपॉझिशनमुळं ह्या अँटीबॉडी तयार झाल्यामुळं बॉडी त्याला कस्टम झाली
आणि डायरेक्टली तुम्ही कुठलं तरी सगळं प्रोसेस बायपास करून काही IVF वगैरे करता, मग हे सेन्सिटायझेशन झालं नाही. अशा केसमध्ये ब्लड प्रेशर का वाढतं? कारण ती फॉरेन बॉडी आहे, ब्लडमध्ये चेंजेस आहेत, सूज येणं आहे, इडिमा आहे, प्री एक्लाम्पशिया याला म्हणतात. यामुळं बऱ्याचदा डिलिव्हरी होताना मदरलाही देखील रिस्क असते किंवा बाळ जे बनत असतं त्याला देखील न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट होत असताना काही इजा होऊ शकतं. म्हणून काय सांगेल महत्त्वाचं की प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट कन्सेंटनी आणि पार्टनर विलिंग असेल आणि नॉर्मल कंडिशन असेल तर करू शकता येतो शेवटपर्यंत. आणि दुसरं, या ठिकाणी ब्लड प्रेशर का कंट्रोलमध्ये येतं तर बॉडी सेन्सिटाईज झाल्यामुळं डेफिनेटली ते बाळ तयार झाल्यानंतर जी बॉडीची रिॲक्शन त्याला होत असते ती होत नाही. आणि अर्थातच ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये आल्यामुळं होतं काय, त्या ठिकाणी प्रेग्नन्सी देखील नॉर्मल होते. आणि आणखी महत्त्वाचा भाग सांगतो, डिलिव्हरी करताना सगळ्यांना फॅशन बनलेली मला सीझर करायचं, काही कारण नसताना की सीझर का करायचं तर माझं सेल पण येईल असं होत नसतं. का? कारण निसर्गच आपल्या बॉडीची काळजी घेतो. अहो ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत, बाळांत राहणं, प्रेग्नन्सी राहणं, डिलिव्हरी होणं, ह्याला तुम्ही आजार करून टाकला. अहो नेचरनी जर तुम्हाला डिलिव्हरी झाल्यानंतर ती पूर्ण पेल्विक सिस्टीम ही नॉर्मल होत असते, कॉन्ट्रॅक्शन पावते, त्या ठिकाणी परत त्या पूर्वज साईजमध्ये येते. असं अजिबात समजू नका की माझी डिलिव्हरी नॉर्मल झाल्यामुळं माझ्याच सेलपणा आला, माझा सुडोलपणा गेला, माझ्या बॉडीचा शेप गेला, असं होत नसतं. नैसर्गिक गोष्टीला चॅलेंज करायचं नसतं. आणि दुसरं, ही ॲक्टिव्हिटी जर तुम्ही रेग्युलरली दुसरं आणि तिसरं ट्रायमेस्टर ह्यांच्यामध्ये चालू ठेवली तर फायदा काय होतो? ऑर्गॅझम किंवा तृप्तीवर आपण नेहमी बोलतो. ऑर्गॅझम म्हणजे पेल्विक फ्लोअर हा कॉन्टॅक्ट होत असतो, त्यावेळेला ऑक्सिटोसिन आहे, डोपॅमिन आहेत, यासारखे हार्मोन तयार होत असतात. बऱ्याचदा तुम्ही विचार करा, एखादं डिले लेबल होतं म्हणजे डिलिव्हरी होत नसेल तर ड्रीप लावावं लागते ना ऑक्सिटोसिनची, मग ती जर बॉडीज बनवत असेल तर मग डिलिव्हरी व्हायला प्रॉब्लेम येईल? अजिबात नाही. तर अशा ॲक्टिव्हिटी जर रेग्युलर चालू ठेवली, प्रेग्नन्सी राहणं, नॉर्मल बाळ होणं आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी एवढा फायदा होत असतो. हा तर निसर्गाचा टूल बॉक्स आहे, ते तुम्ही विसरत चालले म्हणून तुमच्या मागं आजार लागले. नक्कीच सर. आपल्याला अजून एक फोन येतोय. संतोष आपल्याशी बोलतायत. संतोषजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हां बोला. म्हटलं सर, वयाच्या किती वर्षापर्यंत सेक्स केल्यानंतर वीर्यपतन होतं? म्हणजे तुम्हाला असं विचारायचं की सेक्स कधीपर्यंत करता येतो आणि नॉर्मली वीर्य कधीपर्यंत बनतं, बरोबर आहे? हो हो हाच येस सर. प्रश्न आहे. करेक्ट, व्हेरी नाईस. बघा, हे तुम्ही कधी विचारलं का हो? जेवण कधीपर्यंत करायचं, हां पाणी कधीपर्यंत प्यायचं? तर महत्त्वाचा एक गोष्ट सांगतो, हे बघा, हे करायचं न करायचं हे तुमच्या हातात नसतं. हा बॉडीचा रिफ्लेक्स आहे. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर एखादी वस्तू आली तर ते आपोआप बंद होतं डोळा आपोआप. ही मेकॅनिझम म्हणजे तुम्ही दोघंही, परत मी सांगतो, आपल्या कल्चरल फ्रेममध्ये राहून आपल्या पार्टनरची संमती असेल, त्याचंही स्वास्थ्य चांगलं असेल, त्याची इच्छा चांगली असेल तर तुम्ही माझ्याकडे सद्य परिस्थितीमध्ये 80 ते 85 वर्षापर्यंत जवळीक करणारे, तुम्ही परत सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचा भाग हा वेगळ्या पद्धतीने घेऊ नका. अहो साधं जवळ येणं, कडलिंग करणं, नुसतं मायेनं विचारपूस करणं, एकमेकांशी डिस्कस करणं, नुसतं जवळ कम्फर्टेबली झोपून राहणं, सेन्शुअलिटी, सेक्शुअलिटी, अटॅचमेंट हा देखील त्या तुमच्या प्रोसेसचा पार्ट असतो. पण तुमच्या माइंडमध्ये फक्त एक क्रिया बसलेली आहे. त्या क्रियेमुळे तुम्हाला हे विचारावंसं वाटतं, अहो शेवटपर्यंत अटॅचमेंट राहतेच ना. हे महत्त्वाची गोष्ट. दुसरं, वीर्य हे वय जसं वाढत जाईल तसं बऱ्याचदा कमी व्हायला लागतं, हार्मोन्स कमी होतात. मेंटेनन्स, जसं एखाद्या तुमच्या व्हेकलला मेंटेनन्स लागतं तसं तुमच्या बॉडीला देखील लागतं. मिनोपॉज झाल्यानंतर, अँड्रोपॉज झाल्यानंतर इस्ट्रोजन रिप्लेसमेंट आहे फिमेलसाठी, मेलसाठी टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट आहे. हे जर तुम्ही शेवटपर्यंत चालू ठेवलं, तुमची गाडी जर ॲक्टिव्ह राहिली, ब्रेन ॲक्टिव्ह राहिला, प्रोस्टेट ॲक्टिव्ह राहिलं तर शेवटपर्यंत तुमचं वीर्य बनत असतं. तुम्ही उदाहरणी पाहता ना, 80 वर्षापर्यंत देखील, इव्हन डेथ झाल्यानंतर त्या स्पर्म आणि टेस्टिस तुम्हाला प्रिझर्व करून तो स्पर्म बाजूला ठेवता येतो. एवढं मोठं मिरॅकल निसर्गाने दिलेलं आहे. सर, आपल्याला अजून एक फोन येतोय. सुमित आनंद आपल्याशी बोलतायत मुंबईहून. सुमित, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार साहेब. नमस्कार जी, बोला. हा, मला प्रश्न विचारायचा होता की दात जाण्यामुळे फिनिकुलायटिस, प्रोस्टायटिस आणि व्हेरिकोसिलीचा प्रॉब्लेम होतो का? कारण मला तो प्रॉब्लेम आता सुरू आहे त्याच्यामुळे. म्हणजे काय होतं, धातू गेल्यामुळे व्हेरिकोसिल होतं का? व्हेरिकोसिल आणि प्रोस्टायटिस आणि फिनिकुलायटिसचा प्रॉब्लेम होतो का? म्हणजे प्रोस्टायटिस, व्हेरिकोसिल आणि तिसरं काय विचारलं? फिनिकुलायटिस. फ्युनिकुलायटिस. अच्छा, हे होतं का तुम्हाला विचारायचं? बरोबर आहे. हा, मला तो प्रॉब्लेम सध्या सुरू आहे म्हणून म्हटलं. काय थोडा आवाज जरा वाढवर, मला आवाज कमी येतोय. मला तो प्रॉब्लेम सध्या सुरू आहे म्हणून म्हटलं. म्हणजे सध्या तुम्हाला फ्युनिकुलायटिस आहे म्हणजे पेन होतं टेस्टिसमध्ये, बरोबर आहे?
आणि व्हेरिकोसिलीचा पण प्रॉब्लेम आहे. बर, आणि तुझं वय काय आता? माझं वय आता 43 आहे. बर, ठीक आहे. तुम्हाला मुलं वगैरे काही आहेत? नाही, माझं अजून लग्न नाही झालंय. बर, लग्न झालं काय? काही कारण कशामुळे नाही झालं? नाही, माझी जी गर्लफ्रेंड होती ती वारली म्हणून नाही केलं. बरं, जाऊ द्या, काही हरकत नाही. आपण पर्सनल बघा, पण तुमचा हा प्रॉब्लेम आम्ही नक्कीच सॉल्व्ह करूया, उत्तर देतो तुम्हाला. हे अतिशय बेसिक प्रश्न आहे. व्हॅरिकोसल म्हणजे काय थोडक्यात सांगूया आपण. बघा, नॉर्मली आपल्या अंडकोशाला, अंडाशयाला जी वाहिनी असते ही एखादी असते आणि ती टॉर्च्युअस किंवा वाकडी अशी टॉर्च्युअस नसते. व्हॅरिकोसिलमध्ये एकापेक्षा जास्त व्हेन्स ह्या तयार होऊन त्या ठिकाणी ब्लड ड्रेनेज होत नसतं. त्या ठिकाणी मग पेन व्हायला लागतो. फ्युनिक्युलायटिस म्हणजे त्या ठिकाणी एपिडेमिसचं इन्फेक्शन व्हायला लागतं. अशा केसेसमध्ये तज्ज्ञांना भेटून कलर डॉपलर वगैरे केल्यानंतर त्याचा ग्रेड पाहायला जाईल. ग्रेड 1 असणाऱ्या व्हॅरिकोसिलला कुठल्याही पद्धतीत ऑपरेट करायची गरज पडत नसते. समजा त्याच्यामध्ये व्हॅरिकोसिल जास्त असेल, पेन होत असेल आणि स्पर्मची क्वालिटी, स्पर्मची मोटिलिटी आणि काउंट जर कमी होत असेल, तज्ज्ञांना भेटून गरज पडल्यास त्याला व्हॅरिकोसिलेक्टोमी ओपन किंवा लॅप्रोस्कोपिक केली जाते. तज्ज्ञांना भेटा. याचा परिणाम तुमच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीवर देखील होत असतो, म्हणून भेटल्यानंतर काय कारण आहे पाहिलं जाईल. गरज पडल्यास सर्जरी किंवा कॉन्झर्वेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल. काळजी करायची गरज नाही. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतो. यश आपल्याशी बोलतात. यश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सेमन किंवा धातूचा संपर्कात आल्याने एसटीडी किंवा एड्स होऊ शकतो का, त्याबद्दल माहिती सांगा. नक्कीच चांगला प्रश्न. सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी हे मी का सांगत असतो. मला बरेच जण प्रश्न विचारतात, सर म्हणे एखाद्यासोबत कॉन्टॅक्ट करताना प्रोडक्शन वापरायलाच पाहिजे का म्हणे. म्हणजे समोरचा म्हणतो म्हणजे मी एकदम आय एम फर्स्ट विथ यू वगैरे वगैरे असं सांगितलं तरी मी त्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. मी या ठिकाणी एकच महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, सेफ्टीच्या बाबतीमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज करू नका. आणि कोण एखादा व्यक्ती काही जर सांगत असेल ना, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुमच्या संपर्कातनं, तुमच्या वागण्यातनं, तुमच्या बिहेवियरमधनं हे तुम्हाला लक्षात येत असतं. म्हणून आपल्या बॉडीला समोरचा कोण आहे हे कळत नाही. म्हणून एका वाक्यात तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रोडक्शन का वापरायचं आहे, कुठल्याही पद्धतीने असो, ओरल असो किंवा नॉर्मल हिट्रोजिनस समागम असो, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं द्राव, सिक्रिशन, इव्हन सिमेनमध्ये देखील त्या ठिकाणी बॅक्टेरिया, एड्सचे व्हायरसेस, सिफिलिसचे व्हायरसेस येऊ शकतात. कुठल्याही रूटनी तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला, तुमच्या तोंडामध्ये कट्स असतील, दातात इन्फेक्शन असेल, तर अशा वेळेला तुम्हाला हा आजार होण्याचे अतिशय जास्त चान्सेस असतात. म्हणून ह्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लोकशाही मराठीच्या लाईव्ह डायसवरनं हा तुम्हाला संदेश आहे की इन्फेक्टेड केसमध्ये अजिबात तुम्ही प्रोटेक्शन न वापरता कुठल्याही व्यक्तीसोबत तुम्ही रिस्क घेऊ नका. ते महत्त्वाचं. आपला वेळ संपलाय आणि त्याच्यामुळे थांबावं लागतंय तुम्हाला. तुम्ही पण आमच्या सगळ्या प्रेक्षकांची टॉपिक कंटिन्यू करावं लागेल आपल्याला. हो, आपण नक्की कंटिन्यू करूयात. पण तुम्ही आज आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. आणि आता आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शनिवारी. तेव्हा पाहायला विसरू नका सुखी जीवनाचा मंत्र.